नमस्कार, आपण पाहताय कोकणशाही चॅनल, कोकणच्या समृद्धीचं. मी चिन्मय गोगळे. कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. खवले मांजराचे खवले बाळगल्या प्रकरणी कुडाळ तालुक्यातील कुपवडे गावातून एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 2 बंदुकांसह काडतुसे व खवले असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ओरोस येथील 27 वर्षीय तरुणानं राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. निलेश रामदास सांगणे असं त्याचं नाव आहे. उपचारासाठी त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी कारिवडे येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अरविंद नारायण गावडे असं त्याचं नाव आहे. स्वातंत्र्यदिनी उपोषण करत असताना त्याने ध्वजस्तंभाच्या बाजूला बसून ध्वज फडकवण्यास अटकाव करण्याचा प्रयत्न केला होता. देवगड तालुक्यातील शिरवली गावात माकडांचा त्रास वाढतच चाललाय. ही माकडं शेती आणि बागायतींचं नुकसान करतायत, त्यामुळे शेतकरी त्रस्त झालेत. वेताळबंबर्डे मातखणवाडी येथील रस्त्याची फार दुरावस्था झाली आहे. जागोजागी रस्त्याची खडी उचलल्यानं वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. मडुरा पंचक्रोशीला अखेर बाप्पा पावलाय. मडुरा रेल्वे स्थानकावर गणपती स्पेशल गाड्यांना थांबा देण्याचे संकेत कोकण रेल्वेने दिलेत. तसं पत्रक कोकण रेल्वेचे रत्नागिरी विभागीय व्यवस्थापक रवींद्र कांबळे यांनी दिलंय. आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं YouTube चॅनल आता सबस्क्राईब करा, फेसबुक पेज लाईक करा आणि Instagram पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.